brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. देशाचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज निधन झालंय. लातूरमधल्या देवघर या निवासस्थानी त्यांनी 91व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारामुळे त्रस्त असलेल्या शिवराज पाटील यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. नगरपालिका ते संसद असा राजकीय प्रवास करणाऱ्या शिवराज पाटलांकडे अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेला नेता म्हणून पाहिलं जायचं. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये जेव्हा मुंबईत अतिरेकी हल्ला झाला तेव्हा शिवराज पाटील देशाचे गृहमंत्री होते. तेव्हा हल्ल्याचं गांभीर्य नसल्याचा आरोप शिवराज पाटील यांच्यावर करण्यात आला होता. कारण मुंबईत हल्ला झाल्यानंतर शिवराज पाटलांनी वारंवार कपडे बदलल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली. परिणामी 30 नोव्हेंबर 2008 रोजी शिवराज पाटलांना केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी काही काळ पंजाबचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं. याशिवाय चंडीगडच्या प्रशासक पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. लातूरच्या चाकूर शहरात जन्मलेल्या शिवराज पाटील यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून सायन्समध्ये पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं होतं. 1967 ते 1969 या काळात त्यांनी लातूर नगरपालिकेतून राजकारणात एंट्री मारली. 1980 मध्ये लातूर लोकसभा जिंकल्यानंतर ते सलग 7 वेळा निवडून आले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी शिवराज पाटलांना मिळाली होती. याशिवाय 10व्या लोकसभेचे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले होते. शिवराज पाटील हे लिंगायत समाजातून येतात. त्यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर या आत्ता राजकारणात सक्रिय आहेत. शिवराज पाटील हे सत्य साईबाबांची निष्ठावंत अनुयायी होते. सुमारे 5 दशकांचा संसदीय आणि प्रशासकीय कामाचा अनुभव, विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी दिलेले योगदान यामुळे शिवराज पाटील हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्ती म्हणून मानले जाईल.